कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण स्कॉलरशिपची जी नवनीत स्वाध्याय मालिकेची सिरीज बनवली आहे, तर त्या सिरीजमधील स्वाध्याय क्रमांक 11.3 आज आपण घेऊन येत आहोत. तर त्यापूर्वी आपण ह्या स्वाध्यायाचे नमुना प्रश्न घेत आहोत आणि ते नमुना प्रश्न आणि ही संपूर्ण स्वाध्याय समजून घेण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील. त्या म्हणजे कोणत्या? तर त्या म्हणजे समचलन आणि व्यस्त चलन. समचलन आणि व्यस्त चलन मधला फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. बघा, समचलन काय असतं, व्यस्त चलन काय असतं, हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. यामधील ह्या कन्सेप्ट आत्ताच कळल्या तर आपल्याला त्या खूप फायद्याचे ठरतील. तर समचलनात काय असतं बघा, की आपण जर एखादी गोष्ट वाढवली, आपण जर ए ची किंमत ए ही गोष्ट वाढवली तर बी पण वाढतं. म्हणजे समजा मी ए 20% वाढवलं, समजा बी 20% वाढवलं, ए 20% वाढवलं तर बी पण माझं किती 20% वाढणार. समजा मी ए 4/3 पट केलं तर बी पण माझं 4/3 पट होणार. समजा मी ए 1/2 पटने कमी केलं, घट केली, तर बी मध्ये पण 1/2 पट घट होणार. म्हणजे समजा मी ए एक्स पट वाढवलं तर बी पण एक्स पट वाढणार. म्हणजेच काय, की ए मध्ये वाढ केली तर बी मध्ये वाढ होते, ए मध्ये घट केली तर बी मध्ये पण घट होते. म्हणजे ए आणि बी कसं आहे तर समचलनात आहे, समान पद्धतीने वाढत किंवा घटत आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, समचलन. आता व्यस्त चलनात कसं असतं, व्यस्त चलनात याच्या उलटं असतं. बघा, समजा मी ए वाढवलं तर बी कमी होतंय आणि ए कमी केलं तर बी वाढतंय. मग तुम्हाला आता कसं समजणार की हे समचलनात आहे व्यस्त चलनात आहे, तर ते उदाहरणावरून समजेल. तर बघा, समचलनात आपण कसं लिहितो, ए डायरेक्टली प्रोपोर्शनल बी. व्यस्त चलनात कसं लिहितो, ए इनव्हर्सली प्रोपोर्शनल ए अपॉन बी असं लिहितो. ठीक आहे. मग समचलनात काय असतं, ए भागिले बी बरोबर कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजेच काय, स्थिरांक. म्हणजेच काय, ए छेद बी समचलनात भागाकार समान असतो. भागाकार कसा असतो, समान असतो. आणि व्यस्त चलनात इथं काय येईल बघा, ए आणि बी चा गुणाकार कसा येईल, कॉन्स्टंट. म्हणजेच काय, स्थिरांक, स्थिर. व्यस्त चलनात दोन्ही चलनाचा गुणाकार समान असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता हे झालं समचलन व्यस्त चलन. पण यावरून आपल्याला अशा काही गोष्टी, म्हणजे हे तर लक्षातच ठेवायचंय, पण हे लक्षात ठेवण्यासाठी मी एक एक्झाम्पल सांगतो, त्यावरून तुम्हाला ते अजून लक्षात राहील. बघा ए छेद बी समान आहे. आता आपला फॉर्म्युला काय असतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग आपण काय करू की टाइम हा इथं ठेवू आणि डिस्टन्स अपॉन स्पीड घेऊ. आता डिस्टन्स अपॉन स्पीड, आता मी काय म्हणतोय की माझ्याकडे 4 तास आहेत. माझ्याकडे किती तास आहेत, 4 तास आहेत. मग 4 तासात समजा मला 320 किलोमीटर जायचं आहे, तर मला 80च्या स्पीडने जावं लागेल, बरोबर. समजा मला 240 किलोमीटर जायचं आहे, तर मला 60च्या स्पीडने जावं लागेल. मला 120 किलोमीटर जायचं आहे, तर मी 30च्या किलोमीटरने गेलं चालेल. म्हणजे येथे बघा, स्पीड 120, बघा 30 चा स्पीड किती केला, 60 केला, तर अंतर पण काय झालंय, वाढले. स्पीड वाढवला की अंतर वाढले, आणि स्पीड कमी केला की अंतर कमी झालेलं आहे. बघा, स्पीड कमी केला की अंतर कमी झालेलं आहे, हे आपल्याला दिसून येतंय. आता बघा, 320 किलोमीटर 80च्या स्पीडने गेलो तर 320 किलोमीटर जाईल. पण मी काय 10च्या स्पीडने गेलो तर किती किलोमीटर जाईल, 40च जाईल. म्हणजे स्पीड वाढवला की अंतर वाढतंय. म्हणजेच काय की डिस्टन्स आणि स्पीड, डिस्टन्स
आणि स्पीड समचलनात आहेत. का तर स्पीड वाढवला की डिस्टन्स वाढतंय, बरोबर. सेम आता आपण व्यस्त चलन बघूया. व्यस्त चलनमध्ये आपण काय करूया की बघा, स्पीड इंटू टाइम बरोबर डिस्टन्स. आता डिस्टन्स काय घेतलं आपण, कॉन्स्टंट घेतलं, म्हणजेच काय घेतलं, समान घेतलं. आता बघा मी काय म्हणतोय की मला पुण्याहून कोल्हापूरला जायचं किंवा सोलापूरला जायचं तर 300 किलोमीटर अंतर आहे. समजा आता माझा स्पीड आहे समजा 60चा, मला किती वेळ लागेल, 5 तास लागेल. मी स्पीड वाढवला 75चा स्पीड केला तर मला किती वेळ लागेल, 4 तास लागेल, बरोबर. म्हणजे स्पीड वाढवला की डिस्टन्स, स्पीड वाढवला की टाइम काय झाला, कमी झाला. आता मी काय केला की 50चा स्पीड केला तर मला किती वेळ लागेल, 6 तास लागेल. म्हणजे स्पीड हा कमी केला की काय होतोय, टाइम वाढतोय. म्हणजे हे कसल्या चलनात आहेत, तर व्यस्त चलनात. व्यस्त चलनात दोन्ही संख्यांचा गुणाकार सारखा असतो, तर समचलनात त्या दोन्ही चलनांचा भागाकार सारखा असतो. किंवा असं आपण म्हणू शकतो की समचलनात तिरकस गुणाकार सारखा असतो. आता तिरकस गुणाकार कशासारखा असतो ते आपण बघूया. आपण त्या पद्धतीने प्रश्न सोडवूया म्हणजे आपल्याला ते येईल. बघा प्रश्न बघूयात आपण. चला बघा, 18 मजुरांना एक काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. म्हणजे मजूर आणि दिवस. आता 18 मजूर आहेत, त्यांना 15 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवसात ते काम पूर्ण होईल. म्हणजे समजून घ्या की मजुरांची संख्या कमी केली की दिवसाची संख्या काय होईल, वाढेल. मजुराची संख्या कमी केली की दिवसाची संख्या वाढेल. म्हणजे हे कसलं आहे हो, व्यस्त चलनाचे एक्झाम्पल आहे, व्यस्त चलन आहे हे. मग व्यस्त चलन आहे म्हणल्यावर काय होईल की 18 आणि 15चा गुणाकार आणि 6 आणि 1चा गुणाकार समान असेल. तर करूया आपण. x ची किंमत काय आली आता, 6 18 15 45. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, m इन्व्हर्सली प्रोपोर्शनल किंवा m हे व्यस्त चलनात आहे यांच्या, म्हणजे m आणि n चा गुणाकार सारखा असेल. मग m ची व्हॅल्यू किती आहे, 30 आहे. n ची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. 30 आणि 5चा गुणाकार किती आला, 150. म्हणजेच काय, m आणि n किती आलं, 150. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आहे. पुढील प्रश्न बघा, 5 खुर्च्यांची किंमत 4000 आहे. खुर्ची आणि किंमत, 5 खुर्च्यांची किंमत किती आहे, 4000. तर 12 खुर्च्यांची किंमत किती. आता मला सांगा, खुर्चीची किंमत वाढवली म्हणजे खुर्चीची संख्या वाढवली तर किंमत पण जास्त पैसे द्यावे लागतील आपल्याला. म्हणजे कशा चलनात आहे, समचलनात आहे. समचलनात म्हणल्यावर तिरकस गुणाकार सारखा असतो. म्हणजे 5 गुणिले x बरोबर 12 चा 4000शी गुणाकार होईल. x ची किंमत आली 12 गुणिले 4000 भागिले 5, 45 800, 12 8 96. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पुरे करायचे असल्यास. आता दिवस आहे आणि काम आहे, दिवस आहे आणि मजूर आहे, ठीक आहे. आता 60 दिवस लागतात काही मजुरांना. आपण बघा, आता येथे प्रश्नामध्ये आपल्याला किती पट विचारले आहे, पूर्वीच्या किती पट विचारले आहे. मग ज्यावेळेस पट विचारतात त्यावेळेस मजुरांची संख्या ही एकच घ्यायची असते, लक्षात ठेवा. म्हणजे 1 चे पट आपल्याला काढायला सोपी जाते. तर 1 घ्या. 60 दिवसासाठी 1 मजूर, तर 36 दिवसासाठी किती मजूर असं येईल ते. आता मला सांगा, दिवसांची संख्या कमी केली तर मजुरांची संख्या काय होईल, वाढेल. म्हणजे हे घटवलं तर हे वाढेल. म्हणजे हे कसल्या चलनात आहे, हे व्यस्त चलनात आहे, व्यस्त चलन आहे. मग व्यस्त चलनात काय असतं, तर समोरासमोरचा गुणाकार आणि त्या दोन चलनाचा गुणाकार सारखा असतो. म्हणजे 60 आणि 1चा गुणाकार आणि 36 आणि xचा गुणाकार सारखा. x ची व्हॅल्यू काय आली, 60 भागिले 36, 12 ने भाग जाईल, 12 पंचे 60, 12 36, 503. पर्याय क्रमांक 4
आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. एक्स आणि वाय समचलनात आहे म्हणजेच काय, एक्स छेद वाय समान असेल. एक्सची व्हॅल्यू आहे 35, वायची व्हॅल्यू आहे 14. ह्याला भाग जाईल 7ने, 7 5 35, 7 2 14. 2 आणि एक्सचा गुणाकार होईल, 5 आणि वायचा गुणाकार होईल. 2x बरोबर 5y म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. हा पण सेम प्रश्न आहे बघा. स्वाध्याय 11.3 चालू झालेला आहे बघा. ए भागिले बी समान आहे कारण की समचलनात आहे. मग ए ची किंमत किती आहे 2.5, बी ची किंमत किती आहे 5. 2.5 ने 5 ला भाग जाईल 1/2. 1/2 म्हणजेच किती 0.5. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. आता 5 मीटर तार आहे. हे कशात दिलंय, मीटरमध्ये दिलंय. तारेची किंमत 80 रुपये आहे. तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती, म्हणजे आपल्याला मीटरचं कन्व्हर्जन डेसिमीटरमध्ये करणं सोपं जाईल. तर ते कसं असतं बघा. 5 मीटर म्हणजे 50 डेसिमीटर आणि 1 म्हणजे एकच, 1 डेसिमीटर म्हणजे एकच, म्हणजे 50 डेसिमीटरची किंमत किती 80 रुपये. तर 1 डेसिमीटरची किंमत किती. आता तारेची म्हणजे लांबी वाढवली तर किंमत वाढणार आहे, तारेची लांबी कमी केली तर किंमत कमी होणार आहे. म्हणजे हे कसं आहे, समचलनात आहे. समचलनात तिरकस गुणाकार सारखा असतो बघा. एक्सची किंमत काय आली 80 भागिले 50, 8 भागिले 5, 5 1 5, उरले 3, 5 6 30, 1.6 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघा. एक मोटार ताशी 40 किलोमीटर वेगाने सकाळी 5 वाजता एका ठिकाणाहून निघाली. आपण ते ठिकाण ए मानू. टाइम कितीचा आहे बघा, सकाळचा 5 वाजताचा आहे. हां, सकाळी 5 वाजता कितीच्या स्पीडने निघालेले आहे, तर 40च्या स्पीडने निघाले आहे. ठीक आहे, स्पीड आहे 40. आता दुसरी मोटार त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून पहिलीच्या 1.5 पट वेगाने. आता 40च्या 1.5 पट म्हणजे किती, 40 गुणिले 1.5 म्हणजेच किती 60. 60च्या स्पीडने निघाली आहे दुसरी मोटार. आणि किती वाजता निघाले हो, 7 वाजता निघाले. कितीच्या स्पीडने निघाले, 60चा स्पीड. हां, आता 5 ते 7 यामध्ये 2 तास ही पहिली मोटार पळाली 40च्या स्पीडने. मग 2 तासात किती अंतर गेले असेल, 80 बरोबर. आता हे 80 अंतर गेले आहे आणि जी दुसरी मोटार निघाली आहे ती 60च्या स्पीडने निघाली आहे. तर 60 वजा 40 म्हणजेच काय आलं 20. प्रत्येक तासाला जी 2 नंबरची मोटार आहे ती 20 किलोमीटर जवळ जाईल पहिल्या मोटारीच्या. त्या दोन्हीमध्ये अंतर किती आहे, 80 किलोमीटर. 80ला जर आपण 20ने भागलं तर दुसऱ्या मोटारीला निघाल्यापासून 4 तास लागतील पहिल्या मोटारीपाशी पोचायला. म्हणजे 7 वाजल्यापासून 4 तास लागतील. 7 आणि 4 किती आला 11. सकाळच्या 11 वाजता ती मोटार त्या दुसऱ्या मोटारीला भेटेल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. एक विद्यार्थी वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च म्हणजे 20 गुणिले 10 म्हणजे 200 विद्यार्थी, किंवा आपण तसं समजूया की 200 जणांचा खर्च किती येतोय 5000. तर 32 गुणिले 7 यांचा खर्च किती येईल. मग मला सांगा की विद्यार्थी संख्या वाढवली, दिवस वाढवले तर खर्च काय होणार आहे, वाढणार आहे. विद्यार्थी संख्या कमी केली आणि दिवसही कमी केले तर खर्च काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे हे कसल्या चलनात आहे, समचलनात आहे. यांचा तिरकस गुणाकार सारखा होतो. 32 गुणिले 7 गुणिले 5000 x गुणिले 200. आता x ची व्हॅल्यू शोधूया आपण. आठ 45 हे आलं 400. बघा 2 ने भागल्यावर आलं 16. 16 पंचे किती आलं 80. 80 म्हणजे 800. अजून एक शून्य दिला. 8 7 56. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. एक मोटार ताशी 45 किलोमीटर वेगाने
काही वेळामध्ये काही अंतर पार करते. म्हणजे आपण बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, वेग म्हणजेच काय दिलं आहे, स्पीड. स्पीड किती आहे, 45चा आहे, बरोबर. आणि आपल्याला काय सांगितलंय, अंतर. अंतर म्हणजेच काय, डिस्टन्स. आता आपण मगाशी बघितलं होतं बघा, स्पीड वाढवला की अंतर पण वाढतं. म्हणजे स्पीड आणि डिस्टन्स कसल्या चलनात आहे, समचलनात आहेत. तर हे समचलनाचं उदाहरण आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलंय की काहीतरी अंतर ते पार करतं. आपण समजू x अंतर पार करतंय, पण त्या अंतराच्या 4/3 अंतर, आता 4/3 अंतर पार करायचंय, बरोबर. आणि ते करण्यासाठी मोटारीचा स्पीड कितीने वाढवावं लागेल. येथे काय म्हणलंय, कितीने वाढवावं लागेल. मग 45चं पण 4/3 करावं लागेल, कारण किती समचलनात आहे. मग 45चा 4/3 पट काढलं तर 15 चोक 60 आला. मग स्पीड कितीने वाढवला, पहिला होता 45, आता केलाय 60, म्हणजे 15ने स्पीड वाढवला आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, 20 कामगार रोज 6 तास काम करून, म्हणजे 20 120 तास, 120 तासात 35 वस्तू बनवतात. ठीक आहे. तर तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी, म्हणजे 35च वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती तास काम करावं लागेल. आता बघा, 120 तासात 35 वस्तू बनल्यात, 35च वस्तू बनवायच्यात, किती तास लागतील, 120च तास लागतील. ठीक आहे. म्हणजे 15ने कितीला गुणल्यावर 120 होईल, तर 8ला, म्हणजे 8 तास काम करावं लागेल. पण येथे काय विचारलंय की किती जास्त काम करावं लागेल, किती तास जास्त पहिल्या कामगारांना. म्हणजे 6 मध्ये किती ॲड केल्यावर 8 मिळतं, तर 2, म्हणजे 2 तास जास्त काम करावं लागेल. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, ताशी 45 किलोमीटर वेगाने जाणारी एक मोटारसायकल एक पूल 20 सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती. आता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपण असं पण लिहू शकतो बघा, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आता डिस्टन्स म्हणजेच काय, त्या पुलाची लांबी, पुलाची लांबी आहे. मग पुलाची लांबी डिस्टन्स काढायचं आहे, तर आपल्याला स्पीड किती दिलाय हो, 45 किलोमीटर प्रति तास, आणि टाइम किती दिलाय, 20 सेकंद. ठीक आहे. आता आपल्याला जो किलोमीटर प्रति तास आहे त्याचं कन्व्हर्जन मीटर प्रति सेकंद मध्ये करावं लागेल. तर 45, कारण की येथे बघा उत्तर दिलंय मीटरमध्ये, टाइम दिलाय सेकंदमध्ये, आणि स्पीड दिलाय किलोमीटर प्रति तासामध्ये. मग किलोमीटर प्रति तासाचं कन्व्हर्जन आपल्याला मीटर प्रति सेकंद करावं लागेल. तर 1 किलोमीटर म्हणजे किती असतं, 1000 मीटर, आणि 1 तास म्हणजे किती असतो, 3600. म्हणजे किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति सेकंद करताना 1000 भागिले 3600ने गुणायचं असतं. मग बघूया, भाग जाईल, 2 शून्याला 2 शून्य गेले, 9 5 45, 9 चौक 36, 4 25, 5 5 25, 25 2 25ची 10 पट किती आली, 250. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. तर आजच्या लेक्चरमधला हा शेवटचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, हे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, आणि तुम्हाला फक्त लाईक बटन दाबण्यासाठी तेवढीशी काही मेहनत लागत नाही. तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे यूट्यूब तुम्हाला आपले जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल, आणि आम्हालाही आनंद वाटतो, आणि आम्हालाही व्हिडिओ बनवण्यास उत्साह येतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि आपला चॅनलही सबस्क्राईब करा. तर शेवटचं एक्झाम्पल आहे, बघूया. आता अशा टाईपचं एक्झाम्पल आलं तर आपण ते पर्यायावरून ते एक्झाम्पल सोडवत असतो. मग पहिला पर्याय बघू की एक्स समचलन वाय. मग समचलन असल्यावर तिरकस गुणाकार सारखा असतो किंवा त्यांचा भागाकार सारखा असतो, म्हणजे एक्स भागिले वाय समान असेल, किंवा 1.2 आणि 0.1चा गुणाकार आणि यांचा गुणाकार सारखा असेल. मग तुम्ही काही करू शकता, भागाकार समान आहे का चेक करू शकता, किंवा तिरकस गुणाकार सेम आहे का चेक करू शकता. आपण बघूया भागाकार. 1.2 भागिले 0.05 आणि 0.6 भागिले 0.1. बघा, 5ने 1.2ला भागले. आता वरती हे पॉईंट घालूया आपण, तर काय आलं,
वरती 2 पॉईंट जातील, खाली आलं 1 आणि वरचा 1. आता 5 ने 120ला भागा, 24 आलं आणि इथे आलं 6. 24 आणि 6 समान नाही म्हणून हे समचलनात नाही. असंही चेक करू शकता तुम्ही, किंवा तिरकस गुणाकाराने बघा. 1.2 गुणिले 0.1 बरोबर 0.6 गुणिले 0.05. मग गुणाकार करून घेऊया आपण. काय आलं 0.12 असा येईल, कारण की पॉईंटच्या पुढे 2 घरं आणि इथं काय येईल 0.03. मग हे समान आहे का? हे पण समान नाही. मग हे जर समान नाही, तिरकस गुणाकार पण समान नाही, तर मग याचं उत्तर काय आलं, तर हे समचलनात नाही. हे तर फिक्स झालं. मग आता आपण बघा, तिरकस गुणाकार करणं सोपं असेल तिरकस गुणाकार करा, आणि सरळ सरळ भागाकार सोपा असेल तर भागाकार करा. तुम्हाला जे सोपे वाटेल तसं करा. आता बघा, व्यस्त चलनात आहे का हे चेक करायचं आहे, तर x आणि y चा गुणाकार समान असेल. ठीक आहे, तर बघूया आपण. हे 2 चेक केलं तरी बस झालं आपल्याला, तिसरं नाही चेक केलं तरी होते. मग बघा 1.2 आणि 0.05, 0.6 आणि 0.1, 0.4 आणि 0.15 यांचे गुणाकार चेक करूया आपण. बघा 12 पंचे 60, 0.060, 6 एके 6, 0.06, पुढे काय आलं 15 चौक 60, 0.060. म्हणजे जर आपण बघितलं तर 0.06, 0.06, 0.06, म्हणजे तिन्ही ठिकाणी आपलं उत्तर कसं आलंय, तर सेम आलंय. म्हणून x व्यस्त चलन y हे आपलं उत्तर करेक्ट येईल. पुढील पर्याय चेक करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल बघा, सेम ह्याच पद्धतीने सोडवावं लागेल. x चा वर्ग करावा लागेल, येथेच 1.44 लिहावं लागेल, येथे 0.36 आणि येथे 0.16. आणि मग हे काय म्हणलंय, व्यस्त चलन. व्यस्त चलन म्हणजेच काय की यांचा गुणाकार डायरेक्ट असतो, म्हणजे 1 ही व्हॅल्यू आणि ह्या दोन्हीचा गुणाकार सेम आहे का हे चेक करावं लागतं. म्हणजे पर्यायावरून जायचं म्हणलं तर ते अशा पद्धतीने आपल्याला चेक करावं लागेल. तर तेही सोपं असतं. पुढील एक्झाम्पल आहे आपल्याला तशा टाईपचं, तर ते आपण ज्यावेळेस सॉल्व करू त्यावेळेस तुम्हाला समजेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण कोणत्या गावावरून कोणत्या ठिकाणाहून शाळेतून हा व्हिडिओ बघताय हेही मला कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.